मला तर मनापासूनचा आनंद आहे। वास्तविक मला कृषी मंत्री हे फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठं काम आहे। कुठलीही जबाबदारी दिली असती तर मी ते पार पाडण्यासाठी समर्थ होतो। त्यामुळे आता कृषी मंत्री पदाची जबाबदारी ही खूप मोठी आहे, कारण वारंवार वातावरणामध्ये होणारे बदल, वारंवार शेतीमालाला खालीवर होणारे भाव आणि विजेचे प्रश्न आणि या सगळ्या प्रश्नांमधून शेतकऱ्यांना या ठिकाणी सुविधा निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान माझ्यासमोर आहे। पण मला खात्री आणि विश्वास आहे यातून लवकरात लवकर या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि चांगलं काम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभं करेल हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो। खरं तर नाशिक जिल्ह्याला कृषी मंत्रिपद मिळालेलं आहे। नाशिक जिल्ह्यात जर आपण बघितलं तर द्राक्ष असेल, कांदा असेल, याचे प्रामुख्याने प्रश्न उद्भवत असतात। यांना आपण कसं सामोरे जाणार? काही काळजी नाही, ज्या वेळेस ज्याचे प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी घेईन। केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय दिला जाईल, बिलकुल कमी पडणार नाही। गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी आहे कांद्याला हमी भाव मिळावा, आपण त्या संदर्भात आता तेच मी आता चॅनलला मुलाखत देण्यापूर्वी सांगितलं की या संदर्भामध्ये धोरणात्मक काही निर्णय घ्यावे लागतील आणि त्यासाठी केंद्राशी बोलावं लागेल। त्यामुळे इट विल टेक टाईम, थोडा वेळ जाईल त्याच्यामध्ये, पण कायमस्वरूपीचे निर्णय या ठिकाणी घेणं आवश्यक आहे। त्या संदर्भात केंद्राशी बोलून मग मी त्याच्यावर निर्णय आपल्याला सांगेल। आपल्याला जे कृषी खातं मिळालं ते आपल्याला अपेक्षित होतं की आणखी कुठलं खातं आपल्याला हवं? मला कुठलाही खातं दिला असेल चालला असं, मला समुद्राच्या लाटा मोजायला लावला असेल चालला असतं। म्हणून मला काय खातं काय फार माझी दृष्टिकोनातून मोठी गोष्ट नाही आहे। कोणत्याही खात्याला न्याय देण्याची जबाबदारी माझी आहे, मी ती देईन पक्का। आपण ज्यावेळेस या ठिकाणी आला आपलं स्वागत झालं, यावेळी आपल्या कार्यकर्त्यांची भावना होती की आपण पालकमंत्री व्हावं, आपला पालकमंत्री पदावर दावा? पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आमचे 7 आमदार आहे आणि नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद त्या जिल्ह्याला देतात असा नियम आहे। असा माननीय मुख्यमंत्र्यांना पण ते अवगत केलेलं आहे, आम्ही मागणी केलेली आहे। त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील, जो निर्णय घेतील तो आम्ही या ठिकाणी मान्य करू। भुजबळ साहेब नाराज दिसत आहेत, त्यामुळे कुठेतरी त्यांना आता त्यांची नाराजी दूर ठीक आहे, प्रत्येक माणसाला मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेणं शक्य नाही। मंत्रिमंडळाची संख्या लिमिटेड आहे, मर्यादित आहे। त्यामुळे काहींना संधी मागे मिळाली, काहींना आता मिळाली। एकाच व्यक्तीला जर सारखी संधी मिळत गेली तर बाकीच्यांना कधी मिळणार आहे? अनेक लोक आमदार राहिलेत, निघून गेलेत, 5-5, 6-6 टर्म झाल्या, त्यांना मंत्रिमंडळात संधी नाही। तेव्हा संधी दुसऱ्यांना मिळाली पाहिजे, हाही विचार कधी केला पाहिजे की नाही? हाही विचार आपण केला पाहिजे सर्वांनी। त्यामुळे भुजबळ साहेब तो विचार करतील असं मला वाटतं। साहेब, कुठेतरी जिल्हाभरामध्ये जर जे मोजके नेते आहेत त्यामध्ये स्टेट फॉरममध्ये आपण देखील आहात, भुजबळांना डावलून आपल्याला बळ दिलं जात आहे अशी देखील चर्चा जिल्हाभर सुरू आहे। असं काही नाही आहे। असं भुजबळ मला याच्या अगोदरही आम्हाला सर्वांना सामुदायिक बळ मिळतच होतं की, मला काय वेगळं बळ देणार आहे? आणि तेवढी ताकद माझ्यामध्ये आहेच ना, मागे होती ना आताही आहे। मी जरी आमदार होतो ते काय कमी होतो का? आमदार होतो तेव्हाही भरपूर होतो मी, आता तर मंत्री आहे, आता काय चिंता करण्याचं कारण आहे? ज्यावेळी अजित पवार आपल्या प्रचार सभेला आले त्यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना आव्हान केलं होतं, तुम्ही कोकाटेंना निवडून द्या, सर्वोच्च पदावर बसेल। दादांचा वादा काय? दादांचा वादा पक्का आहे। दादा, मी अनेक वेळा मुलाखतीत सांगितलं आहे, दादा कमिटेड पॉलिटिशियन आहे। एखादी गोष्ट बोलली आणि करायचं म्हटलं की दादा त्यातून मागे फिरत नाही, मागे बघत नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ड्रास्टिक निर्णय घेण्याची त्यांना सवय आहे। त्यामुळे आमचे सिन्नरकर दादांवरती प्रचंड खुश आहे। त्यामुळे मी दादांनाच सांगितलं तुम्ही सिन्नरमधनं उभे राहा, कदाचित दादांना जेव्हा गरज पडेल तेव्हा मी सिन्नरची जागा त्यांच्यासाठी रिक्त करून देईन। सर, आपण म्हणताय दादांचा वादा, मात्र कुठेतरी छगन भुजबळांच्या बाबतीत दादांचा वादा फोल ठरल्याचं स्वतः छगन भुजबळांनी म्हटलंय। छगन भुजबळांना कोणी वादा केला होता? राज्यसभेचा वादा होता। आता ठीक आहे, होईल ना। मग अजून कुठं पळून चाललंय? कुठून राज्यसभा पळून चाललंय? अजून कुठं वेळ झाला आहे? आताशी 4 दिवस झाले सरकार स्थापन होऊन, दम तर काढला पाहिजे ना। तुम्हाला वाटतं का भुजबळांनी राज्यसभेत जावं? नाही, त्यांना जे वाटतं त्यांनी मागावं ना। मला काय वाटतं, मला वाटतं भुजबळांनी पंतप्रधान व्हावं देशाचा। मला काय वाटतं याची काय मतलब आहे? मला जे वाटतं ते जे जगामध्ये होईलच किंवा देशामध्ये होईल असं थोडंच घडतं कधी। त्यामुळे जशी वॅकन्सी निर्माण होईल, जशी जागा निर्माण होईल, जशी मागणी असेल आणि जसं नेतृत्वाला विचार करण्याला संधी मिळेल त्याप्रमाणे होतं कालांतराने। आम्ही आता 5 टर्म झाल्या, आम्ही वाट बघितली ना, आम्ही थांबलो का? आम्ही बोललो काही त्यांच्या विरोधात? आता 20 वर्ष मंत्रिमंडळामध्ये आहेत आम्ही, पण 15-20 वर्ष त्यांच्याबरोबर नाही। पक्ष सेपरेट झाला त्यावेळेस त्यांना मंत्रिमंडळात शपथ दिली। आमच्यापैकी कोण आमदार नाराज होतं? कुणी बोललं का आमच्याकडे आपण मीडियाला येऊन का आम्ही नाराज आहोत, आम्हाला मंत्रिमंडळात विचारलं नाही म्हणून? मग बाकीचं कोणाला नाराज होण्याचं काही कारण नाही आहे। आणि रोटेशनमध्ये बदल हा निसर्गाचा नियम आहे।